या थंडीच्या दिवसामध्ये सकाळी सकाळी गरमागरम चहा घेण्याची मजाच काही वेगळी असते. तर दिवसाची सुरुवात अशा गरमागरम चहाने झाली आणि आज मला पास्ता खाण्याची खूप जास्त इच्छा होत होती. आईने काल एक पॅकेट घेऊन आली होती आणि म्हटलं मी पहिल्याच वेळेस ट्राय करत होते पास्ता. तर म्हटलं चला खाऊन पाहूया कसा लागतो तर. तर सॉस वगैरे मी काही टाकले नव्हते त्यामध्ये, साधाच फोडणी दिलं होतं. तर मला टेस्ट छान लागली आणि आवडलंसुद्धा. आणि म्हणजे कधीतरी आपण असं करून खाऊ शकतो. भाजी-पोळी खाण्याचा कंटाळा आला, तर काहीतरी वेगळं म्हणून आपण पास्ता खाऊ शकतो. आणि इथे मी शिवांशला म्हणत होते, की औषध घे. त्याला खोकला होता, त्यामुळे मग त्याला म्हटलं औषध घे. तर तो नाही म्हणत होता, की मला औषध नाही घ्यायचं आहे आणि हसतसुद्धा होता वरून. आणि तसा तो घेतो, औषध घ्यायचा त्याला कंटाळा येत नाही. पण अगोदर नाही म्हणूनच मान हलवतो. आणि मग दुपारच्या जेवणामध्ये आईने शेपूची भाजी, आलूची भाजी आणि पोळी होती आणि भातसुद्धा होता, पण भात काही मी घेतला नाही. तर शेपूची भाजी खूप जास्त आवडते आणि हे जे सुख असते ना, ते माहेरीच अनुभवायला मिळतं. म्हणजे आयतं आपल्याला ताट मिळत असतं. आणि इथे मग आईचं कपाट आवरलं आणि इथे आमची मामासोबत मज्जा चालू आहे, मस्ती चालू आहे.